Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. मोताळा येथील तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी लावले तहसील परिसरातील झाडांना पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचे खाद्याचे पॉट. मोताळा तहसील कार्यालयाचे अनिल अहिर, नायब नाझर यांना एक खारुताई आणि चिवताई तहसील परिसरात मृत अवस्थेत आढळले. त्यांना मृत पाहून अनिल अहिर यांच्या संवेदना जाग्या झाल्या. त्यांनी तहसील परिसरात पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याचे पॉट लावण्याचे तहसीलदार मोताळा हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाने ठरवले. वन्यजीव सोयरे बुलढाणा यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वन्यजीव सोयरे जयंत हिंगे, मंडळ अधिकारी रोहिन खेड यांना आमंत्रण दिले. श्री हेमंत पाटील तहसीलदार मोताळा यांच्या मार्गदर्शनाने आणि वन्यजीव सोयरे बुलढाणा यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयाच्या परिसरात तहसील कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी यांनी पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याचे 20 पॉट लावले. तांदूळ खाद्य पक्ष्यांना टाकले. तसेच या पॉटमध्ये रोज पाणी व तांदूळ टाकण्याची जबाबदारी सगळ्या उपस्थितांनी घेतली. महिला कर्मचारी यांनी तहसील परिसरात येणारे पक्षी आता आम्ही संवर्धनासाठी आजपासून दत्तक घेत असल्याचे, तसेच पुढील कार्य हे तहसीलदार श्री हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि वन्यजीव सोयरे बुलढाणा यांच्या प्रेरणेने अविरत सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. हेमंत पाटील तहसीलदार मोताळा यांनी सर्व जनतेस आवाहन केले आहे की प्रत्येक नागरिकाने आपल्या घराजवळ पक्ष्यांना पाण्याची आणि खाद्याची व्यवस्था करावी.